ठाणे मतदारसंघ असं म्हणलं की सगळ्यात आधी नाव समोर येतं ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचं. या दोघांना मानणारा प्रचंड जनसमुदाय ठाण्यात आहे. ठाण्याला शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. सध्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचं ठाण्यात वर्चस्व आहे. कधी काळी ठाणे हा भाजपकडे असलेला मतदारसंघ शिवसेनेकडे वळवण्यासाठी घेण्यासाठी दिघेंनी प्रयत्न केले होते. पण आता तोच ठाणे मतदारसंघ शिवसेनेच्या हातून निसटण्याची चिन्ह दिसत आहेत. भाजप यावर दावा सांगतोय. नेमकं काय घडले, काय होऊ शकतं, याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात. बरं, आधी ठाण्याचा इतिहास जाणून घेऊयात. शिवसेना वाढवण्याचं काम आनंद दिघेंनी ठाण्यात केलं. विश्लेषकांच्या मते अगदी पहिला ठाण्यात भाजपचा वर्चस्व होता. मात्र 1996ला जेव्हा भाजप आणि शिवसेनेची युती होती तेव्हा हा मतदारसंघ भाजपकडे जात असताना दिघेंनी भक्कमपणे शिवसेनेची बाजू मांडत हा जो मतदारसंघ आहे तिथं शिवसेनेची ताकद किती आहे हे सांगत, शिवाय तिथल्या पालिकांमध्ये शिवसेनेचे नेते जास्त आहेत हे सांगत ठाण्याची जागा आपल्याकडे घेतली. आणि तेव्हापासून ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला बनला आणि तो मानला जातो. एकनाथ शिंदे ठाण्यातून 4 टर्म आमदार आहेत. आनंद दिघेंनंतर त्यांचे शिष्य म्हणून ओळखले जाणारे एकनाथ शिंदे यांचं ठाण्यात एक हाती वर्चस्व आहे. 2009च्या लोकसभा निवडणुकीत संजीव नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांनी ठाणे जिंकलं. पण त्यानंतर 2014च्या निवडणुकीत मात्र राजन विचारे यांचा विजय झाला आणि ही जागा पुन्हा एकदा शिवसेनेकडे आली. 2019ला देखील राजन विचारे लोकसभेचे खासदार झाले आणि सध्या ते शिवसेना ठाकरे गटासोबत आहेत. तर याच ठाण्यातून कल्याण हा वेगळा लोकसभा मतदारसंघ करण्यात आला आणि यामध्ये 2014 पासून श्रीकांत शिंदे खासदार आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा क्षेत्रांपैकी नवी मुंबईतील 2 तर ठाण्यातील एका ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. मीरा भाईंदर मधून गीता जैन या अपक्ष आमदार असल्या तरी त्यांचं मूळ हे भाजपचं आहे. उरलेल्या 2 म्हणजे कोपरी पाचपाकडी येथे एकनाथ शिंदे आणि ओवळा येथे प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे आमदार आहेत. सरनाईक हे सध्या शिंदे यांच्या शिवसेनेत असले तरी त्यांची भाजपशी जवळीक लपून राहिलेली नाही. याशिवाय या मतदारसंघाचे खासदार राजन विचारे हे अजूनही ठाकरे यांच्या सोबत आहेत. याला थोडासा इतिहासाचा किनारा पण आहे असं म्हणलं तरी काय हरकत नाही. कारण मी जेव्हा मगाशी सांगितलं त्याप्रमाणे खूप आधी ठाण्यात भाजपचं वर्चस्व होतं. एकेकाळी भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ पुढे युतीच्या जागा वाटपामध्ये शिवसेनेच्या वाट्याला गेला. हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात गेल्याची सल अजूनही भाजपच्या जुन्या जाणत्यांच्या मनात कायम आहे. आणि म्हणूनच गेल्या काही वर्षात भाजपची मतदारसंघात पुन्हा ताकद वाढल्याचं चित्र दिसून येत असून त्याचबरोबर शिवसेनेतील उठावानंतर राजकीय समीकरणं देखील बदलली आहेत. यामुळे भाजपकडून हा मतदारसंघ काबीज करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तर बघा, 6 विधानसभा मतदारसंघात 3 ठिकाणी भाजप, 2 ठिकाणी शिवसेना आणि 1 ठिकाणी अपक्ष आमदार आहेत. त्या देखील भाजप सोबत आहेत. आणि ठाण्याचे सध्याचे खासदार राजन विचारे हे ठाकरे गटाकडे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांचा असा खासदार या मतदारसंघात उरलेला नाही. आमदारांचं गणित आणि शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर या संपूर्ण मतदारसंघाचं राजकीय गणित बदललंय असं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळेच त्यांच्या पक्षाकडून या मतदारसंघावर दावा सांगितला जातोय. शिवाय या मतदारसंघातील मीरा भाईंदर आणि नवी मुंबईत भाजपची ताकद मोठी आहे. या शहरामध्ये बहुभाषिक मतदारांचा भरणा असल्याने 2014 नंतर येथून भाजप उमेदवारांना भरभरून मतदान होतंय. एकीकडे शिंदेच्या शिवसेनेच्या बैठकांचा धडाका सुरू असतानाच दुसरीकडे भाजपनेही या मतदारसंघात निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याचं चित्र आहे. नुकताच ठाण्यात भाजपची एक बैठक देखील झाल्याचं सांगितलं जात आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघावर महायुतीच्या 3 पक्षांकडून दावे केले जात आहेत. भाजपकडून माजी खासदार संजीव नाईक, विनय सहस्त्रबुद्धे, आमदार संजय केळकर, शिवसेनेकडून शिंदे गटाकडून आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र पाठक, माजी महापौर नरेश मस्के, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून माजी खासदार आनंद परांजपे यांची नावं अधिक पुढे येतात. त्यामुळे भाजप सध्या महायुतीमध्ये मोठा असल्याने आणि उमेदवारांचा निर्णय भाजप श्रेष्ठीकडून होणार असल्याचं देखील सांगितलं जाते. त्यामुळे आता एकनाथ शिंदेच्या हातून भाजपकडून दिघेंनी मिळवलेला मतदारसंघ ठाकरेंचा बालेकिल्ला जाणार का हे पाहणं महत्वाचं आहे. भाजप ह्याच्यावर दावा सांगणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. दरम्यान तुम्हाला काय वाटतं, दिघेंनी मिळवलेला आणि ठाकरेंचा बालेकिल्ला असणारा ठाणे शिवसेनेकडून सुटेल का?
तुमचं मत काय मला कमेंटमध्ये नक्की सांगा.